बागेश्वर बाबाला कोल्हापुरी चपलेने मारा आणि 1,51,000 रुपये मिळवा. धाराशिवच्या शिवप्रेमींनी बक्षीस जाहीर केलंय. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झालाय आणि त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले आणि म्हणाले की मी अनेक लढाई लढलोय, अनेक युद्ध केली, आता पुढे लढायचं नाही, तुम्ही एक दया करा की हे मुकुट आता तुम्ही सांभाळा, हे राज्य सांभाळा. यानंतर शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबाच्या विरोधात धाराशिवमध्ये शिवप्रेमी आक्रमक झाले. जो कोणी बागेश्वर बाबाला कोल्हापुरी चपलेने मारेल त्याला धाराशिवच्या शिवप्रेमींनी 1,51,000 बक्षीस जाहीर केलं आहे. धाराशिवमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी शिवप्रेमींनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन करून बागेश्वर बाबाच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांना कसे तुच्छ लेखता येईल, कसं रामदास स्वामी त्यांचे गुरु आहेत हे मांडण्याचं काम हे वारंवार करत आहेत. पण याने साध्य काहीच होणार नाही. या राज्यातील लहान मुलाला सुद्धा माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण होते. ज्या राजाने स्वतःच्या पराक्रमावर हे राज्य उभा केलं, सर्वांना समतेचा संदेश दिला आणि या राज्यामध्ये संत तुकाराम महाराजांसारखे, संत नामदेवासारखे, आपले गोरा कुंभार चोखामेळासारखे समतावादी विचारांचे संत होऊन गेले. त्यांनी समाजामध्ये समता बंधुता एकता प्रस्थापित केली. पण हे कोण बंधू संत म्हणून फिरत आहेत, हे विषमतावादी आहेत आणि हे वीज पिरण्याचं काम करत आहेत, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. एखाद्या समाजाची भावना उद्विग्न होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या व्यक्तीला थांबवणं गरजेचं आहे. पण तुम्ही चिथावणी दिल्यासारखं आहे असं आम्ही अर्थ घ्यायचा का, असा माझा प्रश्न आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात जे पूज्य आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यासारख्या महान व्यक्तिमत्वावर बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही, याची नोंद घ्यावी. छत्रपतींची तुलना कोणाशीही केली जाते, उघडे नागोबा बाबाशी कुठलीही तुलना केली जाते, त्याला गुरु मानलं जातं. काय केलं जातं तर काल तर त्या नालायक माणसानं हद्दच पार केली की छत्रपती शिवाजी यांनी स्वतःच लढाया मी हारलोय, आता थांबलोय, आता थकलोय मी आणि माझं मी शस्त्र मी तुमच्या हावतीन करतो, हे असं कुठलंही विधान आजच्या कुठल्याही इतिहासामध्ये नव्हतं. मात्र जाणीवपूर्वक हे घडवलं जात आहे आणि याच्यामध्ये सरकार समोर असताना, स्वतः मुख्यमंत्री समोर असताना, स्वतः नितीन गडकरी समोर असताना हे वक्तव्य करतो. याच्यावर कारवाई का केली नाही? आमची सर्वांची इच्छा अशी आहे की त्या बाबावर तात्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ जेलमध्ये घालावं.